पालकांनो, किशोरवय म्हणजे चुकीची संगत आणि पालकांची खरोखरच परीक्षा असते. अनेक पालकांच्या मनात एकच चिंता असते की आपली मुलं नेमकी कुठे चाललेली आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, चुकीची मैत्री, शिवीगाळ, उघडेवाघडे कपडे, सततचं चॅटिंग, फोटो शेअर करणं आणि या गोष्टी पाहिल्या की पालक घाबरतात. त्यांना राग येतो, कधीकधी लाजही वाटते, कधी असं वाटतं की आपलं मूल आपल्या हातातून निसटून चाललं आहे की काय. पण खरं सांगायचं तर प्रत्येक किशोरवयीन मुलगा आणि मुलगी ही वाईट नसते. ते फक्त एका अशा वयातून चाललेले असतात जिथे त्यांना स्वतःची ओळख शोधायची असते, त्यांना मोठं बनायचं असतं, त्यांना मित्रांच्या गटामध्ये ॲक्सेप्टन्स मिळवायचा असतो आणि याच शोधामध्ये कधीकधी ते चुकीच्या मार्गाकडे वळू शकतात. होतं काय की पूर्वी मुलं मैदानात असायची, आता ती मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेली आहे. पूर्वी चुकीची संगत गल्लीमध्ये भेटायची, आता ती सोशल मीडियावर एका क्लिकमध्ये मिळते. म्हणूनच आजच्या पालकांची जबाबदारी खूप वाढलेली आहे. अनेक पालक आपल्या मुलांवरती रागाच्या भरामध्ये ओरडतात, हे कपडे घालू नकोस, त्या मित्रांशी बोलू नकोस, फोन काढून घेईन. पण भीती आणि बंदी यामुळे मुलं सुधारत नाहीत, तर ती तुमच्यापासून अधिकाधिक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात. पालकांनो, जिथे संवाद संपतो तिथे अंतर सुरू होतं. मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती समजून घेणाऱ्या माणसाची. त्यांच्या आयुष्यात जर घरात कोणी शांतपणानं ऐकणारं असेल ना, तर ते बाहेर आधार शोधणार नाहीत. पण जर तसं नसेल तर मात्र चुकीचे मित्र शोधल्या जाऊ शकतात. कधीकधी हे चुकीचे मित्र कधी इंटरनेटवर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अशा प्रकारच्या व्यक्ती शोधाव्या लागतील अशी वेळ आपण येऊ देऊ नये. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की मी माझ्या मुलाशी शेवटचं मनापासून कधी बोललो होतो? फक्त अभ्यास, फक्त मार्क्स, चुका आणि शिस्त याच्यावर बोलणं म्हणजे संवाद नाही. कधीकधी ना मुलांना फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी त्यांचं न बोललेलं देखील समजून घ्यावं. आज अनेक मुलं शिवीगाळ करतात कारण ते त्यांना आपण काहीतरी कूल आहोत पर्सनॅलिटी असं वाटतं. अनेक मुलं किंवा मुली वेगळे कपडे घालतात कारण त्यांना लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असतं. काही जण सतत फोटो शेअर करत असतात कारण त्यांना त्या लाईक्समध्ये स्वतःची व्हॅल्यू किंवा किंमत दिसते. हे चूक आहे, पण त्याच्यामागे इमोशनल लोनलीनेस पण आहे. या गोष्टींना जर उपाय करायचा असेल तर फक्त नियम लावून चालत नाही, तर आपल्याला नातं अधिकाधिक समृद्ध करावं लागतं. पालकांनो, मुलांना असा माहोल हवा आहे की जिथे भीती नाही तर विश्वास वाटेल. तेव्हा मुलांना सतत कंट्रोल करण्याऐवजी त्यांच्या बरोबरीने आपल्याला कसं जाता येईल हे बघायला हवं. म्हणजे मोबाईल शिवायचं एकत्र बसूया, एकत्र जेवूया, फिरायला जाऊया, छोटे छोटे जोक्सवर हसूया. या साध्या साध्या गोष्टींमुळे सुद्धा तुमचं नातं छान तयार होतं. मुलांच्या मित्रांना आपण ओळखलं पाहिजे, त्यांच्याशी ओळख करून घेणं, त्यांना घरात बोलवणं, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणं. अशा पद्धतीने पालकांनो तुम्ही त्यांच्या जगामध्ये प्रवेश करू शकता. कारण जेव्हा घरामध्ये प्रेमाचं वातावरण असतं तेव्हा बाहेरची चुकीची आकर्षणं ही हळूहळू कमी होतात. मुलांना फक्त हे करू नकोस असं सांगण्यापेक्षा हे का करू नये हे शांतपणाने समजावून सांगणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, फोटो शेअर करण्याचे धोके, ऑनलाईन फसवणूक कशी होऊ शकते, त्याचे काय परिणाम होतात, चुकीची नाती जोडली तर काय परिणाम होतात, हे रागावून नाही चालत, ते विश्वासाने सांगावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की किशोरवय हे वादळासारखं आहे आणि त्या वादळ वाटेचं पालकत्व तुम्हाला निभवायचं आहे. या काळात मुलं चुकू शकतात, हट्टी होतात, उलट उत्तरं देतात, पण याचा अर्थ मुलं कायमची बिघडली आहेत असं नाही. मग आपल्याला आपलं वागणंसुद्धा थोडं तपासायला हवं की नाही. घरात जर सतत भांडण ऐकायला येत असतील, अपमान होत असतील, ओरडाआरडा होत असेल, आईवडील देखील जर सतत मोबाईलमध्ये गुंग असतील, तर मग मुलांकडनं काय वेगळी अपेक्षा करणार आहोत आपण मुलांना फक्त एवढं सांगूया की चूक जरी झाली तरी मी तुझ्यासोबत आहे. समाज बदलतोय, काळ बदलतोय, तेव्हा पालकांनी मुलांनी देखील बदलायला हवं, पण त्याच्याबरोबर आपणही त्यांना समजून घेण्याची पद्धत बदलायला हवी. धन्यवाद.